साक्षी and welcome back to my another video. Yes, मी एक ऍक्टर आहे आणि लोक मला प्रश्न विचारतात की तू ऍक्टिंग सोडून सगळं सांगते पण ऍक्टिंग रिलेटेड काहीच सांगत नाही. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. माझं डीएम इतकं भरलेलं होतं. ऑडिशन कुठे असतात, पुण्यात असतात की मुंबईत असतात, सांगली, सातारा इथे पण ऑडिशन असतात का, आणि आम्हाला ऍक्टिंग करायची तर आम्ही काय करायला हवं. सो या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवते. तुम्ही जर बिगिनर असाल आणि तुम्हाला जर ऍक्टिंग मध्ये आवड असेल तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी खूप लक्ष देऊन ऐकायचे. पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमच्या आवाजावर काम करायचं. सेकंड थिंग इज की तुम्हाला खूप ऑब्झर्वेशन करायचं आहे लोकांचं. म्हणजे प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की प्रत्येकाचा चालण्याचा, बोलण्याचा स्टाईल वेगळा असतो, कोणाचे हावभाव वेगळे असतात. कारण की तुम्ही जेव्हा एखादं कॅरेक्टर साकारता तेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टर मध्ये असता. तुम्ही नसता, तुम्ही ते कॅरेक्टर असतात. सो तुम्हाला तुमच्या काय सवयी ह्या सोडून तुम्हाला त्याच्या सवयी पकडाव्या लागतात. सो तुम्हाला ऑब्झर्वेशन खूप जास्त गरजेचं आहे. आणि थर्ड थिंग इज की तुम्हाला भाषेवर काम करायचं. येस, तुम्हाला जर मराठीत काम करायचं असेल तर तुमची भाषा खूप जास्त क्लिअर हवी. आणि तुम्हाला जर इतर भाषांमध्ये ग्लोबली काम करायचं तर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकणं खूप गरजेचं आहे. आणि कॉन्टॅक्टचं म्हणाल तर इंस्टाग्रामवर खूप ऑडिशन अपडेट येतात. माझा स्वतःचा ग्रुप आहे इंस्टाग्रामवर ऑडिशन अपडेट नावाचा. तुम्ही त्यामध्ये जॉईन व्हा. मी खूप ऑडिशन अपडेट तिथे टाकत असते. सो तुम्हाला त्याचा फायदा होईल. येस, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा.